आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरे कवाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरे कवाटे देवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पांडुरंग करू व्रत मन मन, 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 करू व्रत मन मन, पांडुरंग करू व्रत मन मन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेला विस्तार, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका, दास तुका. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरे कवाटे देवा. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग, जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकताच नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थनाच नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी त्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद या मृत्यूलोकाला अर्पण केला. महाराज, आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही, सुईला नाक आहे पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही, कपाला कान आहे पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही, बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही, कंगव्याला दात आहेत पण दातांनी ते काही चावू शकत नाही, टेबलाला ही पाय आहेत पण महाराज ते पाही कधी चालू शकत नाही, आणि बाबा जर बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहेत पण त्या हातांनी या मृत्यूलोकामध्ये ते कोणतंही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसार रूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यूलोकात या देहाला समजलेलं नाही, आणि ते समजावून देत या देहाती चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या भूतलावर अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून 5वा वेद या मृत्यूलोकाला अर्पण केला, ते जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल
अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करताना प्रस्तावना द्यायची ती अशी. महाराज, खरं तर आज प्रस्तावना देत असतानाही अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही. कारण 1 वर्षापूर्वी बाबांचं अचानक आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण लक्षात घ्या महाराज, मराठी व्याकरणशास्त्र आधारे आम्ही जगाच्या पाठीवर प्रगती साधली. मराठी व्याकरण तालिकेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात. पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही. कारण ते शब्द नाहीत, ते अमृत्युलोकातील भाव आहे. आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत. 1 वर्षापूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण घरात वडिलांचं असणं म्हणजे काय असतं? अहो, दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं. तेव्हा मनाला अंतकरणाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात वडिलांच्या असण्याचा आनंद असतो. पण दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. मात्र महाराज, त्या क्षणाला तो वटवृक्ष उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर मनाला अंतकरणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण महाराज, कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र, तंत्र आणि मंत्र आज तर या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे जड अंतकरणानं का होईना पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत हिंदू धर्मशास्त्र संदर्भ ग्रंथ गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 अन्वये धर्मशास्त्रानं या मृत्यूलोकामध्ये या जीवाचे एकूण जे 16 संस्कार सांगितलेले आहेत, या 16 संस्कारांमध्ये शेवटचा 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये धर्मशास्त्रानं या मृत्यूलोकातील जीवाची याच मृत्यूलोकामध्ये एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचे या मृत्यूलोकातील श्राद्ध म्हणजे प्रथम वर्षश्राद्ध विधीच्या अनुषंगानं दादा आपण सर्वांच्या प्रेमातून, कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आता बसलेल्या जाणकारांच्या मनामध्ये कदाचित एक प्रश्न, एक संभ्रम असाही निर्माण झाला असेल की महाराज, तुम्ही आता बोलताना असा उल्लेख केला की धर्मशास्त्रामध्ये जे 16 संस्कार आहेत त्यातला 16वा शेवटचा म्हणजे अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण अन्वये एकूण या मृत्यूलोकात जी 16 श्राद्ध आहेत, या 16 श्राद्धांमध्ये या मृत्यूलोकातील 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे आजचा हा विधी वर्ष श्राद्ध. मग ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहेत? आता विषय निघालाच आहे. तर महाराज, प्रस्तावनेच्या सुरुवातीला 10 मिनिटांमध्ये पहिल्यांदा आपण ही 16 श्राद्ध समजून घेऊयात. कारण हिंदू धर्मशास्त्र आणि विशेषतः गरुड पुराण असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर परिस्थिती कोणतीही असेल तरी ग्रहमालेतील पृथ्वीच्या सौरमंडल प्रमाण वेळेनुसार पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहातील प्राण गेल्यानंतर या देहाला अग्निडाग देता येत नाही. मग महाराज, याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गातून आले अमृतांना या देहातील जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून 99 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला गरुड पुराणानं
4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आता जर घटिका यंत्राचा अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीच्या गणित अभ्यासक्रमामध्ये घटिका नावाचे एक स्वतंत्र प्रकरण आहे. आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्र अन्वये आम्हाला 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आलेमुतांना या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? तर 4 घटिकांचा आहे. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण असं सांगतं ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा तात्काळ त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला गरुड पुराणानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा तात्काळ परावर्तित होणारे 96 मिनिट. 96 अधिक 96 म्हणजे पृथ्वीच्या खऱ्या अर्थानं घटिका यंत्रानुसार जर पाहिला गेलं तर 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड या देहातील प्राण गेल्यानंतर ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागते. म्हणून गरुड पुराण आम्हाला असं सांगतं की या देहातील प्राण गेल्यानंतर परिस्थिती कोणतीही असेल तरी पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही. विठ्ठल मग लक्षात घ्या महाराज, आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात. त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो आणि अंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं, ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण आपल्या मातीमध्ये उपर्ण असं म्हणतो. आणि ते उपर्ण कमरेला बांधल्यानंतर आता जर तुम्ही इकडे नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो. आपण जर परभणी गंगाखेड या परिसरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी ज्वारी किंवा ज्वारीचं पीठ बांधलं जातं. आपण जर इकडे मलकापूर, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी बाजरीची भाकरी बांधली जाते. आपण जर इकडे जळगाव खानदेश पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आणि विशेषत्वानं आपण जर अहिल्यानगर परिसरात आलो तर मला वाटतं आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात. आणि हे तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो, त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तर तो नसतो विसावा, खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेलं उपप्रावरण म्हणजे उपरणातले जे भात म्हणजे तांदूळ आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित म्हणजेच अर्पित करत असतो. आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण पुढे वैकुंठधाम मध्ये घेऊन जात असतो. मग महाराज, पिढ्याने वर्षानुवर्ष वैकुंठधाम मध्ये आम्ही हेच पाहत आलोय, पण खरंच याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? खरंच याचं काही धर्मसंमत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकामध्ये 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं. एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे. व या मृत्यूलोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे आमच्या मागच्या पिढ्यांना तर्पित करत असतो. आणि परमार्थिक दृष्टीनं जे काही कमवलंय ते अंश स्वरूप आम्ही आमच्या सोबत नेत असतो. आणि वाल्यक्य शास्त्राचा अध्याय क्रमांक 3 जर आपण पाहिला तर भात म्हणजे तांदूळ हे आपल्या प्रपंचाचे प्रतीक आहे. म्हणून लक्षात ठेवा महाराज, विसाव्याच्या ओट्यावर जेव्हा मी तांदूळ तर्पित करतो तेव्हा फक्त तांदूळच तर्पित करत नाही तर त्या अनुषंगानं त्या जीवानं या मृत्यूलोकात केलेला प्रपंच त्या विसाव्याच्या ओट्यावर मागच्या पिढ्यांसाठी आपण तर्पित करत असतो. म्हणून तर त्या जीवाचा या मृत्यूलोकात त्याच्या प्रपंचाशी जेव्हा आपण तांदूळ तर्पित करतो तेव्हा या मृत्यूलोकात घटस्फोट होतो आणि त्या जीवाचा पुढचा प्रवास सुरू होतो. जाणकार मंडळींना याही पुढचा संदर्भ जर हवा असेल तर लक्षात ठेवा महाराज, विसाव्याचा ओटा येईपर्यंत
गेलेल्या व्यक्तीची नेत्ररेषा ही त्याच्या घराकडे असते, पण जेव्हा खांदा बदलला जातो तेव्हा ती नेत्ररेषा वैकुंठ धामकडे केली जाते. कारण त्या ठिकाणी जेव्हा तांदूळ तर्पित होतात तेव्हा त्या जीवाचा या मृत्यूलोकातील प्रपंचाशी घटस्फोट होतो आणि धर्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकातील 16 श्राद्धांमध्ये पहिलं श्राद्ध त्या 20व्या ओट्यावर त्या अनुषंगाने पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरण शास्त्रातून आपण जर विग्रह केला तर आम म्हणजे कच्च आणि अन्न म्हणजे धान्य, म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध पूर्ण होतं ते 20व्या ओट्यावर पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणस्थित शब्द आहे अमान्य श्राद्ध. तिथून आपण वैकुंठ धाम मध्ये गेल्यानंतर लक्षात घ्या महाराज, आज पारेगावच्या मातीमध्ये जाणीवपूर्वक हे सांगण्याचं कारण यासाठी आहे कारण धर्मशास्त्र असं सांगतं जेव्हा या देहाला अग्निडाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं काही यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ हा शास्त्रसम्मतच व्हायला हवा. म्हणून गडक पारेगाव मध्ये या पुढच्या काळात जाणीवपूर्वक एक नवीन सुरुवात आजपासून व्हायला हवी. या पुढच्या काळात वैकुंठ धाम मध्ये जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून या पुढच्या काळात लक्षात ठेवा, वैकुंठ धाम मध्ये जर आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडे काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचलं जातं आणि त्यानंतर जाणकार मंडळी आपल्याकडे मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता जाणकार मंडळी, आज माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का, कळशी चालते का? अहो, जगातली एकमेव अशी जागा जिथं कुठल्याही प्रकारचा चमचा सुद्धा चालत. समजलं, त्याला समजलं. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचा. अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणार हस्तरेखा शास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखा शास्त्र आधारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे, ही जागा आम्हाला पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या किंवा झालेली झेडपीची निवडणूक असू द्या, कशाचा वापर आहे? अंगठ्याचा. तसे प्रत्येक बोटात शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठं होतो? सामान्यपणे व्यवहार ज्ञानामध्ये जर आम्ही पाहिलं तर दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी या बोटाचा वापर होतो. आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर बाबा हे सगळ्यात मोठं बोट आहे आणि आपल्या आजूबाजूला जर आपण नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोलगेट ब्रशला त्यानं राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरण शास्त्र अन्वय अर्थ होतो, ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर कुठं होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेही वापर होऊ शकत नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठं ठरलेला आहे? गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून बाबा आपल्याकडे एक पद्धत चालत आली आहे, जी नोट कुठंच चालत नाही. ते एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? प्री वेडिंगच्या नादात सध्या आमच्या ते लक्षात राहत नाही, पण हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. म्हणून तर विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्यसाधारण महात्म्य. दानकार मंडळींना याही पुढचा संदर्भ जर हवा असेल तर लक्षात ठेवा महाराज, वैकुंठ धाम मध्ये जेव्हा आपण अग्निडाग देतो तेव्हा ती अग्नी वैकुंठ धाम मध्ये निर्माण केली जाते का?
तर ती अग्नी घटामध्ये आपल्या घरून आणली जाते आणि घरून आणल्यानंतर त्याच अग्नीनं शेवटचा अग्निडाग दिला जातो. याचं कारण धर्मशास्त्राचं सांगतं, जेव्हा सप्तपदी होते तेव्हा यज्ञ प्रज्वलित होतो. तो यज्ञ मंत्र अग्नीनं परिपूर्ण होतो. ती अग्नी आपल्या घरी येते, आयुष्यभर आपल्या घरात आपली सोबत करते आणि त्याच अग्नीनं शेवटचा अग्निडाग सुद्धा दिला जातो. म्हणून तर धर्मशास्त्र सांगतं, विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्यसाधारण महात्म्य. हा विषय तसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला वर्ष श्राद्ध हाच विषय समजून घ्यायचा आहे. मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन म्हणजे चंदन आणि उंबर या 7 प्रकारच्या समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या दिल्या जातात. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना एक एक करून या समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आपल्या इथं होतात का? आपल्या गावची जर वैकुंठ धामची कमिटी या ठिकाणी उपस्थित असेल तर आपल्या कमिटीला नम्रतेचं आवाहन करतो की आपण आपल्या वैकुंठ धामच्या गेटच्या आत जर वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 वृक्षांची लागवड केली तर पुढच्या 1 वर्षात हे वृक्ष आपल्या हाताशी येतील. आणि या समिधा शोधण्यासाठी आपल्याला ऐन वेळे कुठेही धावपळ करण्याची गरज पडणार नाही. या समिधा त्या चितेवर तिथंच खऱ्या अर्थानं आपल्याला अर्पण करता येतील आणि हा विधी शास्त्रसंमत होण्यात मदत मिळेल. पण जाणकारांच्या चेहऱ्यावर एक भाव आहे की महाराज, तुम्ही म्हणता हे ठीक आहे, पण या समिधा त्या चितेवर अर्पण करण्याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणात दिलंय. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं काही यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ समिधा अर्पण केल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही. म्हणून या समिधा त्या चितेवर अर्पणच केल्या पाहिजे. तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडे सारवून दिवा लावला जातो. आणि मला वाटतं इकडच्या परिसरात त्यासाठी एक शब्द आहे, कडुघास काढणे. बरोबर ना? ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्न वैन श्राद्ध. अन्न वैन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी असतं ज्याला म्हणतात ब्रह्मवैन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी आपण ज्या हस्ती जमा करतो त्याला गरुड पुराणामध्ये शब्द येतो हस्तसंचयन श्राद्ध. त्यानंतर आपण नाशिकला जाऊन येतो केश तर्पण श्राद्ध. त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते जीवपूर्वक श्राद्ध. आणि तदनंतर 10व्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आणि आधीचे 2 किती झाले? 12. त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे 13वीचं श्राद्ध. 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढे 11 महिन्यापर्यंत दर महिन्याला येतं ते म्हणजे दर महिन्याचं मासिक श्राद्ध. आणि 11 महिन्याचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की हिंदू धर्मशास्त्रातील 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाला या मृत्यूलोकात येतं ते म्हणजे आजचं प्रथम वर्ष श्राद्ध. विठ्ठल आणि बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा. कारण धर्मशास्त्रानं आजच्या दिवसाला या मृत्यूलोकात अनन्यसाधारण महात्म्य दिलेला आहे. कारण आजच्या दिवशी प्रामुख्यानं 3 विधींना धर्मशास्त्राची मान्यता आहे. पहिला म्हणजे पिंडदान विधी आहे, तो काही काळापूर्वी झालेला आहे. यानंतर होणारा अन्नदान विधी आहे. धर्मशास्त्र असं सांगतं पिंडदान विधी गेलेल्या व्यक्तीच्या पुण्यसाठ्यामध्ये पुण्यत्व प्रदान करतो. तर यानंतर होणारा अन्नदान विधी हा त्या कुळ परंपरेमध्ये पुण्यत्व प्रदान करतो. आणि वर्तमानकालीन सुरू असणारा आजचा हा नामयज्ञ सोहळा म्हणजे कालांतरानं त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. पण जावं कसं याचा दिशादर्शक मॅप म्हणजे खऱ्या अर्थानं नामसंकीर्तन विधी आहे. विठ्ठल आणि लक्षात घ्या महाराज, कुटुंबातून वडिलांचं जाणं हे मात्र शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नसतं. कारण तुमचं माझं सोडून द्याव, पण ज्या जगाच्या मालकानं हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या जगाच्या मालकाला सुद्धा या मृत्यूलोकात अवतार कार्य घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवरताच आला नाही. म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना कौसल्येचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकीनंदन यशोदेचा काना म्हटलं जातं. जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना
जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं माता पित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे ना पाहे रवी ते पाहे कवी. म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यूलोकामध्ये ज्या कवीला प्राप्त झाली, तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या दोन शब्दांवरती लिहिताना या दोन शब्दांच्या पुढे पूर्णविराम देऊ शकला नाही. यापेक्षा माता पित्याची महती काय वर्णन करावी. तरीही आज खऱ्या अर्थानं आपण माता आणि पिता या दोनही शब्दांना या व्यासपीठावर उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूयात. मग आपल्या आई वडिलांना काय उपमा द्यावी बरं? महाराज, मला वाटतं आपल्या घरातील माता पित्यांना आपण समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आई वडिलांमध्ये एक साम्य आहे. समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या अथवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या, दोन्ही पाणी आपल्या अंतकरणामध्ये साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आपल्या आईला आपण समुद्राची उपमा दिली पाहिजे. पैशांवर विचार केला आणि जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही अंतकणात साठवलं, तसं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही साठवलं. पण महाराज, साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं पुढच्या 2च मिनिटात खारट करून टाकलं. याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं. कळून चुकलं, आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ. मग महाराज, आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही मान्य. मग आपण आपल्या घरातल्या आईला सूर्याची उपमा दिली तर? कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे. जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनात जिने ज्ञानाचा प्रकाश दिलाय ती म्हणजे आपली आई आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं आईला सूर्याची उपमा देताच येणार नाही. कारण अजून तर 12ही वाजले नाही, पण आज सकाळच्या थंडीनंतर सूर्य आता एवढा तापलाय की मगाशी बाहेर उभा असताना प्रत्येक जण सावलीच्या अपेक्षेने धर्ममंडपात बसू लागलाय. पण विचार करा, आपल्या आई तर घरात 95 वर्षांची झाली, पण आकरण आणि विनाकारण आपल्या लेकरांवर कधी तापलीच नाही. कळून चुकलं, आई तर खऱ्या अर्थानं सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. व महाराज, खऱ्या अर्थानं आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही. कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे, जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही. नव्हे नव्हे ब्रह्मांडाचा धनी असणारा परमात्मा ही ज्या मातृत्वाशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, ते म्हणजे आपल्या मातेचं रूप आहे. सबसे बड़ी है माँ, 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 माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बनकर कोई नहीं है, वो देती है दुआ, है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. व लक्षात घ्या महाराज, या मृत्यूलोकात जन्माला आलेला जीवात्मा असू द्या, जीवात्माला घडवणारा महात्मा असू द्या, आणि महात्म्याचं महात्म्य पण पूर्णत्वाला जाण्यासाठी ज्या चरणावर जावं लागतं त्या जगाचा ब्रह्मांडाचा मालक परमात्मा असू द्या, मातृत्वाशिवाय पूर्णत्वाला जातच नाही. म्हणून तर आपल्या संत आणि भगवंत परंपरेनेही स्वतःचा श्रेष्ठ दर्जा या कलियुगात मृत्यूलोकामध्ये आपल्या मातापित्यांना बहाल केला. पण महाराज, एक वाक्य मात्र जबाबदारीनं बोलून जाईल.
कारण खऱ्या अर्थानं बाबांचे दोनही चिरंजीव असतील, त्यांचे पुतणे असतील, त्यांचे खऱ्या अर्थानं बंधू असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी, हा संबंध परिवार असेल. या परिवारानं बाबांची शेवटच्या श्वासापर्यंत केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे. पण एकंदरीत आज महाराष्ट्राचा विचार केला तर असे श्रावणबाळ मात्र आज फार कमी घरांमध्ये राहिले. हे सुद्धा अलीकडच्या काळातलं वास्तव आहे. अलीकडच्या काळात तर ग्रामीण भागातही आता मुलंच वडिलांना म्हणतात, काय केलंय माझ्यासाठी. इथंही कोणी एखादा असा असेल त्याच्या मनामध्ये कधी हा विचार आला असेल की आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलं, तर महाराज नम्रपणे विनंती करतो, मी सांगतो म्हणून फक्त 3च गोष्टी पुढच्या 3 मिनिटात करून पहा. पुढच्या 3च मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलंय. महाराज, ज्याला वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना पहिली गोष्ट करावी. मागच्या 2025चा जर आपण अभ्यास केला तर 2 जानेवारी 2025 पासून 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्र सरकारच्या मेटा या संस्थेने जी आकडेवारी घोषित केली त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये 3468 एक दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला अनाथ म्हणून बाळात्या ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडल्या. ज्यांना वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, महाराज फक्त एक दिवस एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पहा. बाळात्यात ठेवलेलं एक दिवसाचं लेकरू, ज्या लेकराच्या अंगावरची लाली सुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या कंतानं ते लेकरू मात्र टाहू फोडत असतं. त्या नाल्यातले मच्छर त्या लेकराचं अंग तोडत असतात. त्या लेकराचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्या लेकराच्या जीवनातलं दुःख पहा, आपल्या जीवनातला वर्तमानातला आनंद पहा. त्या लेकराचं उद्याचं भविष्य आठवा आणि आपल्या आई वडिलांनी आज आपलं सुरक्षित करून ठेवलेलं तुमचं माझं भविष्य क्षणभर आठवा. कळून चुकेलो आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, ज्याला वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलं, आता येताना मध्ये पाहिलं 2-3 ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत. त्या नवरा बायको दगडी फोडतायत आणि त्यांची 10-10 वर्षाची लेकरं अनवानं पायानं फोडलेली खडी या भर उन्हामध्ये डोक्यावर टोपलं घेऊन त्या रस्त्यावर टाकतायत. त्या लेकरांचं वय पहा, आज आपलं वय पहा. या वयातले त्या लेकरांचे कष्ट पहा, आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा. त्या लेकरांचं उद्याचं कष्टमय भविष्य आठवा आणि आपल्या आई वडिलांनी सुरक्षित करून ठेवलेलं तुमचं माझं भविष्य आठवा. कळून चुकेल आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलंय. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. आपुली कुरवंडी हो, आपुली कुरवंडी वाळवंडी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा लक्षात घ्या महाराज, तो एक बाप असतो, उभं आयुष्य आपल्या लेकरांसाठी जळत राहतो. आयुष्यभर विस्तवासारखा जळणारा तो बाप आयुष्याच्या शेवटी मात्र कोळसा होऊन जातो. पण कोळसा होण्या अगोदर सुद्धा आपल्यातला तो सगळा प्रकाश आपल्या लेकरांना समर्पित करून जातो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा तुमच्या माझ्या घरातला तो साक्षात श्री हरी विठ्ठलच तो असतो. पदरी घाली पिळा हो, पदरी घाली पिळा, पदरी घाली पदरी घाली निर्मळ साठी बाळा बाप निर्मळ
आमचे समस्त स्वरगंधर्व तालाने टाळ मर्शींसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण लक्षात घ्या महाराज, आणि हे खरं वास्तव संप्रदायाचं वैभव आहे आणि ते जपणं आपलं आद्य कर्तव्य आहे. तो एक बाप असतो, आयुष्यभर पडद्यामागे राहत असतो, पण उभं आयुष्य आपल्या लेकरांना समर्पित करत असतो. पडद्यामागे दिसणारं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतं, पण त्या पडद्यामागचा दिग्दर्शक बाप म्हणून आयुष्यभर समयसारखा तेवत असतो हे मात्र दिसत नाही. कारण पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौशल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला कसा टाकून गेला कसा टाकून गेला राम विना जीव व्याकुळ होता राम विना जीव व्याकुळ होता नाही दिवसी राम कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. ती अवस्था पाहिली, आईच्या डोळ्यातली आसवत सगळ्या अयोध्येनं पाहिली, पण पडद्यामागे जगणारा आणि खऱ्या अर्थानं तिथंच खांबाला टेकून धाय मुकलं रडणार राजा दशरथ मात्र दुर्लक्षित राहिला. वास्तवता आहे, माझं लेकराला कंस मारे म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून त्या यमुनेला आलेल्या महापुरातूनही स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकरांना समान स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समान स्वीकारलंच पाहिजे म्हणून त्या इंद्राणीच्या घाटावर स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिका म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर फणसाच्या जवळ कधी आम्ही गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम गर असतो तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे आम्ही आमच्या घरामध्ये वडिलांचे बाह्य रंगाने क्रोधाचे काटे पाहिले म्हणून वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा झरा असतो तो आम्हाला कधी दिसणारच नाही. महाराज, सध्या लग्न सीजन चालू आहे. इथं जर कुणाच्या घरात यावर्षी मुलीचं लग्न असेल ना, किंवा मागच्या 2 वर्षात इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल ना, तर लक्षात ठेवा, आमचा शेतकरी बाप कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण आपल्या लेकीचं जर लग्न करायचं म्हटलं तर आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय आपल्या घरातल्या लेकीचं लग्न सुद्धा करता येत नाही. ही जळजळीत अवस्था आहे. अहो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धुंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा, एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं औंदा. पाहता पाहता 1 महिन्याचा काळ निघून गेला. गहू कापणी सुरू होती आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा, अहो, एक चांगला मुलगा आहे, एक चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात उद्याच पाहायला यायचे तुमच्या लेकीला. अरे, एवढे शब्द ऐकले आणि त्या बापानं हातातला विळा जागेवर टाकला आणि माझ्या बहिणीनं तो बाप धावत धावत तुमच्या आईच्या जवळ आला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी, तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींना आजही भूतकाळ आठवून तुमचा साक्षी गंध झाला तो दिवस आताही डोळ्यासमोर आठवून पहा. सकाळी 11:30ची वेळ होती. पाहुणे खुर्चीवर बसले होते.
आणि बाजूला खुर्चीवर तुमचे वडील बसलेले होते आणि मुलगी पहिल्यांदा चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. माझ्या बहिणीनं आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझी लेक माझ्यापासून दूर होणार म्हणून पहाडासारखे असणाऱ्या बापाचे डोळे मात्र डबडबून गेले. माझ्या बहिणीनं आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि हीच माझ्या लेकीची अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातला एक अश्रू कब्बशीवर कोसळला. पण त्याच वेळी तुमच्या शेतकरी बापाच्या मनात विचार आला, अरे माझी लेक माझ्यापासून दूर होणार, पण आता तर माझ्या लेकराचं नवीन आयुष्य, नवीन प्रपंच सुरू होणार म्हणून डोळ्याशी आलेले आसव सुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळले. आनंदानं आपल्या लेकीकडे पाहू लागला. 20-25 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं त्या बापाला बाहेर हाक मारली. आमचा शेतकरी बाप बाहेर आला आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा अहो पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा पाहुणे म्हणतात लग्न आपल्याला काढून द्यावं लागेल. अरे एवढे शब्द ऐकले आणि त्या बापाच्या डोळ्यासमोर 2 महिन्यापूर्वीचा काळ निघून गेला. अरे या वर्षी खऱ्या अर्थानं कांद्यानं साथ दिली नाही. आता तर गहू निघालाय, जवळ पैसे नाहीत, चांगला हॉल पाहायचं म्हटलं माझ्या लेकीचं लग्न आहे, 1.5-2 लाख रुपये निघून जातील. दागिने बनवायला 2.5-3 लाख रुपये जवळ हवेत. पाहुण्यांचा मानपान, लेकीचं लग्न आनंदात झालं पाहिजे. 6-7 लाख रुपये खर्च आहे. जवळ तर पैसे नाही, करावं काय? माझ्या बहिणींनो आजही आठवून पहा, तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही जीवनात कितीही चुका केल्या तरी प्रत्येक वेळेस तुमच्या चुकांना माफ करून तुम्हाला कुशीत घेणारा हा तुमचा बाप. पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून एक जरी चूक झाली तर त्याला घराच्या उंबऱ्यात उभं करून त्याला धारेवर धरणारा हा बाप. पण आज पहिल्यांदा त्या बापानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतलं आणि खांद्यावर हात ठेवून सांगितलं, पाप्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे? अरे तुझी ताई जर सुखी झाली तर मी आनंदानं मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण तुझी ताई जेव्हा जेव्हा माहेर येईल तिच्या चेहऱ्यावर आनंद हवा. माझ्या बहिणीनं आज पहिल्यांदा तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसवं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं खऱ्या अर्थानं तो बाप तुमचा धावत धावत तुमच्या घरात आला. एक वेळ पाहुण्यांकडे पाहिला आणि उत्तरला, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणीनं आजही आठवा तो साक्षी गंध झालेला दिवस. त्या दिवशी सबंध दिवस आणि सबंध रात्र तुम्ही तुमच्या नवीन संसाराच्या स्वप्नात रममान होता. पण या शेतकरी बापाच्या जीवनातली पहिली रात्र होती की सबंध रात्रभर हा बाप उशीवर कूज बदलत राहिला. पैसे आणावे कुठून, पैसे जमवावे कसे, या विवेचने त्या बापाला रात्रभर झोप लागली नाही. अरे सकाळी उठून दुधाची किटली घेऊन तो दूध डेअरीवर गेला ना. त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी हा शेतकरी बाप घरी आलाच नाही, कारण त्यानं डेअरीवर दूध घातलं आणि तिथून धावत पतसंस्थेत गेला, बँकेत गेला, मित्रांकडे गेला. अरे अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं, पण कोणून तरी तुमच्या लग्नापुरते पैसे त्या बापानं जमा केले. माझ्या बहिणींनो आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. संगमनेरच्या मार्केटमध्ये तुम्हाला 35,000चा शालू घेताना या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं बस्त्यामध्ये तुम्हाला 10,000चा सँडल घेताना या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून आदल्या दिवशी चंभराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चुका मारून आणणार आहे. हाच तुमचा शेतकरी अवघड आई गड्या उमगायाला बापर, उमगायाला बापर, उरामध्ये माया त्याची काळा मेघवाणी, दाखविला पुन्हा कधी डोळ्यातलं पाणी. ओ जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसुदरी कणा वाकला, घडीभर तू थांबला, ऐक त्याची दापण, घडीभर तू थांबला, ऐक त्याची दापण, लई अवघड आहे
आयुष्यभर पडद्यामागे राहतो, पण उमऱ्याच्या मागे उभं राहूनही खऱ्या अर्थानं घरातल्या प्रत्येकासाठी उभं तारुण्य, उभं आयुष्य खऱ्या अर्थानं समर्पित करत असतो, कोणती अपेक्षा न ठेवता. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी लक्षात घ्या महाराज, भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र त्यानं धूमधडाक्यात करून दिलं. अरे खऱ्या अर्थानं त्यानंतर कोरोना आला, कोरोनाचे 2 वर्ष गेले आणि आता सुरू असणारा मार्चचा महिना असावा. खऱ्या अर्थानं 27-28 मार्चची तारीख होती आणि हाच तुमचा शेतकरी बाप गावातल्या हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा पीत बसला होता. त्याच वेळी सोसायटीच्या शिपायानं दुरून पाहिलं. शिपाई धावत वडिलांच्या जवळ आला आणि खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर त्या शिपायाने एक लिफाफा आमच्या वडिलांच्या हातात दिला. आमच्या शेतकरी बापानं अर्धा चहाचा कप त्या टेबलवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं. पुढच्या 4 दिवसात हप्ता जमा करायचा होता. तो बाप मनोमन विचार करू लागला. 15 दिवस झाले संस्थेतून 3 वेळा फोन आलाय. 8 दिवसात बँकेचा 2 वेळा फोन आलाय. आज सोसायटीचं पत्र आलंय, जवळ पैसे नाही, करावं काय? माझ्या बहिणींनो, आजही आठवण पहा, दुपारची 12ची वेळ होती. या बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, पण तो बाप जेवायला घरी नाही आला. तिथून त्यानं गाडीला चावी लावली आणि तिथून तो मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला. अनेकांच्या पायावर या बापानं डोकं टेकवलं. तेव्हा कुठून तरी हप्त्यापुरते पैसे त्या बापानं जमा केले. दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीत धावत गेला, हप्ता भरला आणि चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितलं, चेअरमन साहेब, नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. अरे एवढंच तो बाप बोलला. घरात भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक एक पायरी तो बाप उतरू लागला. हाच तुमचा शेतकरी बाप सोसायटीच्या 3च पायऱ्या उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा, अहो अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं त्या दिवशी त्या बापाला एवढा आनंद झाला की धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला चावी लावली आणि वेगानं तुमच्या घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणार. बापानं खऱ्या अर्थानं गाडीला चावी लावली आणि बाप गावातल्या चौकात आला आणि राहून या बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला. बाप विचार करू लागला, अरे आता तर 4 मित्रांकडे उसनबारी केली, तेव्हा सोसायटीचा हप्ता भरलाय, माझं लेकरू बाळकपणाला येणार आहे. खऱ्या अर्थानं सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी ऐन वेळी 10-15 हजार जवळ हवेत, पण माझ्या खिशात तर उगे 2,000 रुपये. त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला. तिथून धावत तो दूध डेअरीच्या ऑफिसमध्ये गेला, तिथून साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला, ज्याला बळीराजा म्हणून डोक्यावर घेतो ना. पण याच तुमच्या शेतकरी बापाला त्या दिवशी उगे 10,000 जमा करायला दुपारचे 3 वाजले. पण कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले. धावत घरी आला. तुमच्या आईला सांगणार, रुक्मिणे, तुझी लेक बाळकपणाला येणार आहे ग. पण तो बाप काही बोलायच्या आत तुमच्या आई मात्र घराच्या दरवाजात उभी होती. आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि तो बाप काही बोलणार एवढ्यात तुमच्या आई उतरल्या. हो, कुठं होतात? गॅसची टाकी संपली, आज मंगळवार आहे, गावात गॅसची गाडी आली असेल, जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींनो, आजही खऱ्या अर्थानं आठवण पहा, त्या दिवशी तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळेस संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोर्ड दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होणार नाही, तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणींनो, आजही भूतकाळ आठवून तुमच्या बाळपणाचे 2 महिने माहेरचे आठवून पहा.
तुम्ही तुमच्या बाळपणासाठी माहेरी होतात. दुखलं खुपलं तुमची आई तुम्हाला कुशीत घेत होती. हा बाप मात्र शेतात आऊत हाकत होता. पण दुपारी 12 वाजता जेवायला आला की नळाखाली हात धुताना एकच विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना, आणि पुन्हा जेवण करून शेताकडे निघून जायचा. कुशीत आईनं घेतलं म्हणून जगाला आई जवळची वाटली. हा बाप मात्र निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या बाळपणाच्या त्याच 2 महिन्याच्या काळात हा तुमचा शेतकरी बाप तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर ब्लँकेट घेऊन आतल्यात हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होऊ दे. पण हा बाप अंधारात रडला म्हणून तर जगाला दिसलाच नाही. बाप म्हणजे पिता. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश त्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता अरे रे बाप, पोटा येता अरे रे बाप. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं तो बाप आयुष्यभर आपल्या लेकरांसाठी जळत राहिला. भले तुमच्या लग्नाचं कर्ज आयुष्यभर फेडत राहिला, पण लेकीकडे जेव्हा जेव्हा त्यानं पाहिलं फक्त आनंद उत्सव आपल्या लेकीसाठी साजरा करत राहिला. कारण माझ्या बहिणीनं आजही तुमची बाळपणाची रात आठवून पहा. संध्याकाळी 10:30चा सुमार होता आणि आई बाहेरच्या दालनात धावत आली. आईने नवऱ्याला हलवला, हो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. बाप सायकल असेल मोटरसायकल असेल घेऊन दवाखान्यापर्यंत तुम्हाला घेऊन गेला. अरे ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं ऐकली. आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघडले. पण जगानं मात्र दरवाजात उभा असताना बाप पाहिला. जगाला निष्ठुर वाटला आणि खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर जगानं ठरवून टाकलं की बाप हा निष्ठुर असतो. पण आईला डोळेशे डोळ्यांच्या जागेवर दिलेत ना, तशा बापालाही डोळे डोळ्यांच्याच जागेवर दिले. पण आईला रडायची परवानगी डोळ्यातून दिली. आमच्या शेतकरी बापाला ती परवानगी डोळ्यातून दिलीच नाही. कारण बाप जेव्हा जेव्हा रडलाय तो काळजातून रडलाय. कारण इथं बसलेल्या अनेकांनी आपल्या आईला रडताना अनेक वेळा पाहिलं असेल, पण याचा इथे एकही नसेल हो ज्यानं स्वतःच्या वडिलांना आजपर्यंत रडताना पाहिलंय. अरे हा बाप रडला नाही असं नाही, स्वतःची आई गेली, त्याच्या खांद्यावर तिरडी होती, पण डोळ्यात पाणी नव्हतं. का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. स्वतः जन्माचा बाप गेला, त्याच्या हातात मडकं होतं, तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. स्वतःची बायको जरी खांद्यावर आली त्या बापाला रडता येत नाही. का? कारण त्याला लेकरांचा आधार व्हायचं असतं. अरे स्वतःचं लेकरू जरी त्या बापाच्या खांद्यावर आलं त्या बापाला रडताच येत नाही. का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. आईला डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले, आई डोळ्यांनी रडून मोकळी होते. पण बापाला डोळे जरी डोळ्यांच्या जागेवर असले, जगाच्या मालकाने रडायची परवानगी काळजातून दिली. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय काळजातून रडलाय, म्हणून त्या जगाला दिसलाच नाही. म्हणून बाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हटला नाही. खऱ्या अर्थानं वेळ अधिक झालाय, शेवटच्या 3 मुद्द्यांवर येतो. माझ्या बहिणींनो, आजही ती बाळपणाची रात्र आठवून पहा. सकाळी 5:30चा सुमार होता, तुम्ही शुद्धीवर आलात. जेव्हा तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं, तर उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती. 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात आला होता. 10:30 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 7 तासानंतर झालं, तो म्हणजे तुमचा हा बाप होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता. पण त्या दिवशी हॉस्पिटलचे दरचे 60,000 भरल्याशिवाय तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून ताणवानं पायानं हा बाप मात्र अनेकांचे उंबट्टे चिचवत होता.
अरे कुठून तर त्या बापानं पैसे जमा केले, धावत दवाखान्यापर्यंत आला. आईला माहित नव्हतं. आई उतरले, अहो कुठं होतात, तुम्हाला कळालं तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणीनं कधीच नाही, पण त्या दिवशी तो बाप पहिल्यांदा हमसून रडला. यासाठी नाही 2% पैसे आणलेत, 2 महिन्यात द्यायचेत म्हणून या बापाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता हो. पण देवा तुझे लाख उपकार झाले की माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं, म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघळते आनंद अश्रू होते. पण ओपीडीच्या बाहेर जाऊन आम्ही ते पाहिलेच नाही. बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातात मोबाईल असतो, पण तुमचं नाव वाचलं की वडील फक्त हिरवं बटन दाबतात, पण तुमच्याशी एकही शब्द न बोलता तुमचा फोन सरळ तुमच्या आईकडे देतात. आणि प्रत्येक वेळी तुमच्या आईला तुमचा एकच प्रश्न असतो, आई बाबा कुठे आहे, त्यांना नाही बोलायचं. आणि ठरल्याप्रमाणे तुमची आई तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहिती आहे ना बाळा, ते कधी फोन बोलतात, पण फोन ठेवल्याबरोबर कसं आहे माझं सोनूलं हे विचारणारा तो बाप असतो. जोपर्यंत तो बाप घरात असतो वटवृक्षाची माया असते. ज्या दिवशी तो वटवृक्ष कोसळतो आयुष्याला विरानपण आल्याशिवाय खरं राहत नाही. कारण ते मायबाप या मृत्यूलोकात असतात, जे आपल्या लेकराला जन्मच देत नाही, तर आपल्या लेकराचं हित कशातही त्याला दाखवूनही घडवत असतात. म्हणून तर आजच्या अभंगातही जगद्गुरु तुकोबरांनी, कारण आज एवढा सुंदर सोहळा होतोय, बाबांचे भाऊ असतील, बाबांचे चिरंजीव असतील, कन्या असतील, सुनबाई असतील, पुतणे असतील, त्यांच्या धर्मपत्नी, हा संबंध परिवार असेल, पण हा त्यांच्या बहिणी असतील, हा परिवार हा एवढा सुंदर सोहळा करतोय, कारण ते दिलेल्या संस्कारांचा तो परिपाक आहे. पण आजच्याही अभंगामध्ये धन्यता त्या माता एकदा जोरदार कडवून टाळ्या आमच्या समस्त स्वरगंधर्व तालाने टाळ मर्शींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर या कुटुंबातून वडिलांचं झालेलं जाणं, या कुटुंबातून भावाचं झालेलं जाणं, या कुटुंबातून पतीचं झालेलं जाणं आणि या कुटुंबातून वडिलांचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. पण ज्याप्रमाणे या कुटुंबातून वडिलांचं जाणं झाल्यानंतर त्यांचे दोनही चिरंजीव असतील, कन्या असतील, सुनबाई असतील, ह्या त्या खऱ्या अर्थाने यांना झालेलं दुःख तुझं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण त्याचप्रमाणे महाराज, या कुटुंबातून बाबांचं जाणं झाल्यानंतर त्यांच्या नातवंडांच्या जीवनातून त्यांच्या आजोबांचं झालेलं जाणं, हे दुःखही कधी शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर नातवंडांच्या जीवनामध्ये डोळे उघडल्यानंतर या मृत्यूलोकातला त्यांचा हक्काचा पहिला मित्र जर कोण असेल तर तो हक्काचा मित्र म्हणजे त्यांचे खऱ्या अर्थानं आजी आजोबा असतात. आणि नातवंडांच्या जीवनामध्ये डोळे उघडल्यानंतर जर हक्काचा पहिला मित्र आजी आजोबा आहेत, त्याप्रमाणे आजी आजोबांचे डोळे मिटण्यापूर्वीचा हक्काचा मित्र जर कोण असेल तर
तर ती म्हणजे त्यांचे खऱ्या अर्थानं नातवंड आहेत. आता खऱ्या अर्थानं या नातवंडांचं त्यांच्या बाबांवरती असणारं प्रेम इथं बसलेल्या सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि बाबांनीही आपल्या नातवंडांना दिलेले संस्कार इथं बसलेल्या प्रत्येक पाहुण्यांनीही अनुभवलेले आहेत. त्या नातवांच्या आणि त्यांच्या नातींच्या जीवनातून बाबांचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण या नातवंडांचंही बाबांवरती किती प्रेम होतं हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. पण जाताना माझ्या बहिणींनो, आज थोडासा विषय पुण्यस्मरण हे अनुषंगानं आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक फक्त जाताना एक खऱ्या अर्थानं विनंती इथं बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणींना हात जोडून करून जाणार आहे. कारण सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आमच्याकडं कन्सर्टला ज्या केसेस सध्या आहेत, कन्सर्टला येणाऱ्या चाइल्ड सायकोलॉजीमध्ये एक प्रॉब्लेम सध्या गेल्या वर्षभरापासून वेगानं वाढत चालला आहे. आणि त्या 3 वर्षात त्याचा रिफ्लेक्ट सगळ्यात जास्त झालाय. जर तुम्ही बारकाईनं अभ्यास करा, सध्या लहान मुलं हट्टी होण्याचं प्रमाण वेगानं वाढत चाललंय. लहान मुलं चिडफोरपणे होण्याचं प्रमाण वेगानं वाढत चाललंय. लहान मुलं खऱ्या अर्थानं उलटं फिरून बोलण्याचं प्रमाण वेगानं वाढत चाललंय. आणि लहान मुलांच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट जर तुम्ही पाहिली तर अपशब्द बोलण्याचं प्रमाण वेगानं वाढत चाललंय. ज्या शब्दाचा त्या मुलाला अर्थच माहीत नाही त्यावरून त्या मुलाला आपण शिक्षा करतोय. पालक म्हणून आपण किती चुकतोय हाचा आपला तो विषय नाही. पण हात जोडून तुम्हाला मी स्वतः सायकोलॉजिस्ट आहे म्हणून एक वाक्य सांगतो, नम्रपणे सांगतो, ज्या काळ कितीही बिघडू द्या आणि काळ कितीही बदलू द्या, पण ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या मध्यभागी स्थान आहे, काळ कितीही बिघडला माझं वाक्य लक्षात ठेवा, तुमची लेकरं कधी बिघडणार नाही. आणि ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या कोपऱ्यात स्थान आहे, तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमची लेकरं कधी घडणार नाहीत. कारण खऱ्या अर्थानं आजी आजोबांचं जीवन म्हणजे ताटातल्या लोणच्यासारखं आहे. फार अल्पकाळ सोबत असतात, पण असतात तोपर्यंत ताटात लोणच्या जीवनाची आणि घरामध्ये जीवनाची गोडी वाढवतात. आता इथं बरीचशी वयस्कर पिढी आहे. बाबा, जर 50 वर्ष म्हणजे तुमच्या बालपणीचा काळ जर पाहिला तर तुमच्या बालपणी चामड्याची मोठ होती. चामड्याची मोठ होती तोपर्यंत नाडा होता. नाडा होता तोपर्यंत सौंदड होती. पाठ होता, पाटानं खळखळणारं पाणीही होतं. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं कालांतरानं थोडा बदल झाला आणि चामड्याच्या ऐवजी पत्र्याची मोठ आली. त्या पत्र्याच्या मोठीला घुंगरं लावलेली असायची. ते पाणी वर येताना तो घुंगरांचा आवाज शेतीचं, मळ्याचं, नात्याचं समृद्ध पण सांगत राहायचा. कालांतरानं खऱ्या अर्थानं हरितक्रांती झाली. ती मोठ, तो नाडा, ते चऱ्हाट, ते सौंदड कायमची बाजूला पडली आणि बोरवेल, विहिरीसारखे, मोटर पंप सारखे पर्याय उभे ठाकले. पण खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये मोटर पंप आले आणि पाट, सौंदड, नाडा, चऱ्हाट, तो आवाज सगळं बाजूला पडलं. पण मोटर नावाचा पर्याय आला, त्याचं फारसं काही वाटलं नाही. 80-85च्या दशकापर्यंत जर आपण पाहिलं तर 85च्या दशकापर्यंत आपल्या घरामध्ये जातं होतं, जात्यावर ओवी होती. काही काळात मोबाईल नव्हता, इंस्टा नव्हतं, फेसबुक नव्हतं. त्यामुळं आमच्या घरातली आई आणि आमच्या घरातली ताई ब्रह्ममुहूर्तावर 4:30 वाजता उठत होती. आणि पाहता पाहता 4:30 वाजता उठल्यानंतर जावाजावांचं ते जात्यावरचं दळण खऱ्या अर्थानं त्यामधून जो पडणारा कोंडा होता, काम, क्रोध, मोह, माया, लोभ या षडविकारांचा कोंडा बाजूला पडत होता. जात्याच्या मुखी गाली ते ग, जात्याच्या मुखी गाली ते ग, मोत्याचे दाणे विठ्ठला, मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी गाली ते, जात्याच्या मुखी गाली ते, मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही नाही पुढे. जात्याच्या मुखी गाली ते, मोत्याचे दाणे. वा, नाथ महाराजांनी जनाईची आठवण करून दिली. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं ते जातं होतं, जात्यावरची ओवी होती आणि त्या ओवीवरती जावांमधलं प्रेम होतं.
कालांतरानं गावामध्ये पाहायला गेलं तर चक्क्या आल्या आणि त्यानंतर घरापर्यंत कोहिनूरची क्रांती झाली. ते जात्यावरची ओवी, त्या दोन जावांतलं प्रेम आता मात्र कायमचं बाजूला पडलं. खऱ्या अर्थानं 90च्या दशकापर्यंत आमच्या घरात चांबड्याची पिशवी होती. चांबड्याच्या पिशवीत रेडिओ होता. सकाळी बरोबर 5:15 वाजता फिनोलेक्सच्या जाहिरातीनं तो आमच्या घरातला दिवस सुरू व्हायचा. खऱ्या अर्थानं टेलिव्हिजनच्या क्रांतीमध्ये चांबड्याची पिशवी, त्यातला रेडिओ कायमचा बाजूला पडला. 93-94 पर्यंत दाराच्या बाहेर एक तार लावलेली असायची. त्या तारेवरती घंटी वाजवत खाकी कपड्यातला पोस्टमन यायचा, पत्र अडकून निघून जायचा. आमच्या घरातल्या या अडाणी होती, भाषा कळत नव्हती, भावनेची मायेचा ओलावा मात्र त्या शब्दातून प्रकट होत होता. अहो खऱ्या अर्थानं मला वाटतं 95 पर्यंत, जवळजवळ 98 पर्यंत घरामध्ये स्टोव होता. त्या स्टोवला पिन मारली जायची. त्या स्टोवला पिन मारावी लागायची, कारण त्या काळात घरातली माणसं एकमेकांना पिन मारत नसायची. पाहिला गेलं तर त्या स्टोवचा आवाज घरभर पसरलेला असायचा. गॅस आला, शांतता आली, स्टोव बाजूला पडला. पण त्या स्टोवच्या आवाजात घराच्या भिंतीच्या आत असणारी भांडणं मात्र आता गॅसच्या शांततेमध्ये तंटामुक्तीपर्यंत पोचू लागली. 2000 सालापर्यंत आमच्या घरात शेणामुतानं सारवलेली आमची घरं होती. त्याला मायेचा, मातीचा गंध होता. आता खऱ्या अर्थानं गुळगुळीत असणारं मार्बल आलं, पण त्या मार्बलमध्ये आता नाती सुद्धा गुळगुळीत होत गेली. ह्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या, पण या गोष्टीला एक पर्याय उभा ठाकला. म्हणून या बदलांचं फार काही वाटलं नाही. पण गेल्या 8-10 वर्षात एक बदल वेगानं होत गेला आणि तो बदल पुढच्या काळात आमच्या संस्कारांना खऱ्या अर्थानं सगळ्यात विनाशक ठरणारा आहे. आणि तो बदल म्हणजे घरातल्या आजी आजोबांचं स्थान. मी पुन्हा ते वाक्य सांगेल, ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या मध्यभागी स्थान आहे, काळ कितीही बिघडू द्या, तुमची लेकरं कधी बिघडणार नाही. आणि ज्या घरातल्या आजी आजोबांना कोपऱ्यात स्थान आहे, कितीही प्रयत्न करा, तुमची लेकरं कधी घडणार नाही. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, आजी या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारी, आणि जी म्हणजे जिच्यामुळं घराच्या मातृत्वाला कळस आहे ती आजी. तर आजोबा या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारा, जो म्हणजे जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत कुटुंबासाठी जगणारा, आणि बा म्हणजे कितीही गुडघे दुखत असू द्या पण नातवाच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून पुन्हा एकदा घोडा बनून बालपण जगणारा, तो म्हणजे आजोबा. आजी आजोबा ताटातल्या लोणच्यासारखी असतात. कमी काळ सोबत राहतात पण आयुष्यात मात्र जीवनाची गोडी वाढवत राहतात. पण तेच आजी आजोबा कुठेतरी आज आडगळीत पडले. म्हणून तर छोट्या छोट्या लेकरांना, कारण आज घरातल्या मम्मीनं आज आजी आजोबांच्या अनुभवी हात देण्यापेक्षा गुळगुळीत असणारे मोबाईल मुलांच्या हातात दिलेत. म्हणून तर 5वीचं पोरगं चॅटिंग करायला शिकतंय, 7वी पर्यंत सेटिंग करतंय, आणि आपण म्हणतो पिढी बदलली. पिढी बदलली की आपण खऱ्या अर्थानं घरात बदललोय. विचार करायला हवा. त्या आजी आजोबांचं स्थान घरात सन्मानाचं ठेवायला हवं, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं लेकरं घडवावीत कशी, बाबांनी दिलेल्या संस्कारांचा वसा वारसा. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, देवालाही हर्ष व्हावा अशी लेकरं घडतात. संस्कार तसे असावे लागतात. आता गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जगावं कसं सांगणार गीता, कारण खऱ्या अर्थानं आता जर सोपा प्रश्न आहे. आता भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन इथं आले आणि त्यांनी सांगितलं की आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. जायची तयारी आहे? मग प्रपंचातून जर परमार्थ करायचा असेल तर लक्षात घ्या, कर्म करावं लागेल. कर्म कसं करावं सांगणारा कर्मयोग म्हणजे गीता आहे. कर्म तेव्हाच फळाला जातं जेव्हा त्याचं ज्ञान असतं. ज्ञानयोग सांगणारी गीता आहे. कर्म ज्ञान अनेकांकडे होतं, पण खऱ्या अर्थानं तरी जगाच्या मालकाला अवतार घेऊन त्यांना संपवावं लागलं. पण तिथे एकच गोष्ट नव्हती, तो म्हणजे भाव म्हणजे नम्रता. कारण भक्तात जर अहंकार आला त्यातून चांगदेव जन्म घेतो, पण भक्तात नम्रता आली ज्ञानोबरायांचा जन्म होतो. भक्तात अहंकार आला त्यातून मंबाची जन्म घेतो, भक्तात नम्रता आली तुकोबारायांचा जन्म होतो. भक्तात अहंकार आला अफजल खान जन्म घेतो, भक्तात नम्रता आली शिवाचा जन्म होतो. बंगल्यात अहंकार आला बंगल्याचं स्मशान होतं, झोपडीत नम्रता आली झोपडीचंही मंदिर होतं. आणि तो नम्रतेचा साथ म्हणजे भक्तियोग म्हणजे गीता. आणि कर्म ज्ञान भक्ती परिपूर्ण होते तेव्हा मृत्यूचा सोहळा होतो. कसा करावा सांगणारा भागवत आहे. आणि यामध्ये संत परंपरेने सोपा मार्ग दिला. गीता भागवत करीती श्रवण,
अखंड चिंतन विठोबाचे विठोबाची कुळकन्या भूत होती जे सात्विक कुळकन्या भूत होती जे सात्विक कुळकन्या भूत होती जे सात्विक होती जे सात्विक गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतकरण अंतकरणात रुजलं तर काम क्रोध मोह माया लोभ हे विकार दूर होतात. हे चित्त निर्मळ होतं आणि निर्मळ झालेलं चित्त जगाच्या मालकाच्या चरणावर गेलं तर देव पहावयासी गेलो देवची हुन ठेलो. या नरदेहाला देवत्व प्राप्त होतं आणि असे देवत्वाला जे जातात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरी जय हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय हरी जय जय हरी जय हरी जय हरी पावणे एकचा सुमार जवळपास झालेला आहे आणि आपल्या कीर्तनाची आजची नियोजित वेळ ही 11:15 ते 1:45 होती. कारण ग्रामीण भागात सध्या अशी अडचण आहे कारण इथं सगळे दुधाचे शेतकरी आहेत आणि दुधाचे शेतकरी म्हटलं की खऱ्या अर्थानं उन्हाची तीव्रता 10:30 पर्यंत सगळं आवरून जनावरांना आत घ्यायला वेळ लागतो. त्यामुळं आजचा नियमच असा होता की 11:15 ते 1:45 म्हणजे तुम्हालाही काळजी राहत नाही आणि आम्हालाही काळजी राहत नाही. आणि त्यातही कमी वेळेत मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून ज्यांच्या मुखामध्ये प्रत्येक शब्दाला साखरेसारखं गोड प्रमाण होतं पण मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी आज त्यात खडी साखरेत रूपांतर केलं. बाबा आपणा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. बाबा आपल्याही चरणावर नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं जर विनेकरी बाबा कारण त्या हल्ली आता बरंच फॅड आलंय ज्याला विना हा शब्द नीट म्हणता येत नाही तो विना घेऊन खऱ्या अर्थानं अनेक वेळा नाचतो. पण ज्यांचं जीवनातली परिपूर्णता प्रपंच आणि परमार्थाची समोर दिसते असे विनेकरी बाबा असल्यानंतर बरं वाटतं. बाबा आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आणि वास्तवात बाबांना खरी श्रद्धांजली जर कोणती असेल तर सध्या आता महाराष्ट्रात एक नवीन फॅड आलंय. वर्ष श्राद्धाचं मी खात नाही मला ते जमत. बरं तुम्ही एक वेळ म्हणले तर आपण मान्य करू. सध्या आम्ही डबल आवाज उठवलाय. आम्हाला वर्ष श्राद्धाचं चालत इथून पुढे आम्ही असं म्हणल्यानंतर आम्हाला जवळ घ्या आणि पाकिट देताना विचारा बाबा तुम्हाला जर त्या घरातलं अन्न चालत नाही
त्या घरातलं पाकिट कसं चालतं? नाही चालत एक नंबर. चुकीचं आहे का बरोबर आहे? बरं आता खऱ्या अर्थानं मला सांगा, पहिले वारकरी कोण? भोलेनाथ. भोलेनाथांपासून जी परंपरा येते, भोलेनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तदादा, त्यांनी ज्यांना अनुग्रह दिला ते ज्ञानदादा, ज्ञानदेवी रचिला पाया. म्हणजे ज्या वारकरी परंपरेचे आपण पायिका आहोत, या परंपरेमध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी जगन्नाथपुरीपासून 5.5 मैलावर असणाऱ्या तारकापुरी या ठिकाणी याच पुण्यस्मरण विधीचा प्रसाद एकदा नाही 2दा ग्रहण केलाय. मग जर तो त्यांनी 2दा महाप्रसाद म्हणून ग्रहण केला असेल तर आपण नाकारणारे कोण आहोत? का आपल्याला जास्त कळतं? बरं, याही पुढे जाऊन काही म्हणतील महाराज मी खात होतो पण काशीला गेल्यापासून खात नाही. काशीखंड ग्रंथ अध्याय क्रमांक 3. खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजामध्ये एक नियम आहे, हजला गेलं परत मागं यायचं नाही. आणि हिंदू शास्त्रात नियम आहे की खऱ्या अर्थानं काशीला गेलं परत घरी यायचं. आता काशीला गेल्यावर तुम्ही सुनेसाठी लाटणं पळपट आणलं आणि तुम्ही नातवासाठी खेळणी आणली. बरं, काशीला जाऊन जर तुम्हाला काही सोडायचं होतं तर पतसंस्थेची एवढी कोणी सोडली का? 4 गुंठे सोडली? आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नहीं रे. सब पैसे के भाई, सब पैसे के वाह. म्हणून तर आज खऱ्या अर्थानं समस्त आलेल्या पैपाहुण्यांना, ग्रामस्थांना कळकळीची विनंती करतो, बाबांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. ही खऱ्या अर्थानं गडक परिवाराकडून या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर जर खायचं नाही, इथून पुढे तुम्हाला कोणी विचारलं त्याची कारणं विचारा. जोपर्यंत तुमचं आत्मिक समाधान होत नाही तोपर्यंत का हा प्रश्न सोडू? कारण लक्षात घ्या महाराज, एक चुकीची पद्धत पुढच्या पिढ्यांना चुकीचं घडवत असते. त्यामुळं हे बदल आपल्यापासून व्हायला हवेत. आणि खऱ्या अर्थाने एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो, समस्त मान्यवरांच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आता कुटुंबाचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक हा प्रवास आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थाने इथं अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे. बाबांचं 1 वर्षापूर्वी आपल्यातून जाणं झालं, पण त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वारसा खऱ्या अर्थाने त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी बाबाबाई आई गणपत पाटील गडाख, त्याचप्रमाणे त्यांचे दोनही चिरंजीव श्री अविनाशदादा असतील, चिरंजीव विलासदादा असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या सौ मनीषाताई असतील, जावई संतोष पाटील साहेब शिंदे असतील. त्याचप्रमाणे भाऊ हा शब्द उलटा वाचला तर होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याच्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो, असे त्यांचे दोनही बंधू संपतराव दादा असतील, दौलतराव दादा असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या भगिनी विमलबाई बाबासाहेब खुळे. खऱ्या अर्थाने एक भरलेला परिवार. त्याचप्रमाणे त्यांच्या आदर्श सुनबाई, नातवंड, त्यांचे पुतणे, हा समस्त परिवार. या परिवारातून 1 वर्षापूर्वी बाबांचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. पण दयाघना परमात्म्याला एकच विनंती करूयात, ए दयाघना परमेश्वरा, ज्याप्रमाणे वाटीभर दूध मागणाऱ्या उपमन्यूला तू समुद्र भरून दूध दिलंस, वडिलांची मांडी मागणाऱ्या ध्रुवाला अडळ स्थान दिलं, त्याप्रमाणे बाबांना तुझ्या चरणावरती अखंड अशी जागा दे. हीच परमात्म्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि माझ्या नियोजित वेळेत माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल.